नमस्कार मंडळी. तर कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आहे 15 तारीख आणि बुधवार किंवा गुरुवार आहे हा. आणि आपण चाललोय दुपारचे 1:30 वाजता टायगर पॉइंटला, फक्त भजी खायला. भजी, कारण घरी बसून बसून सुद्धा ना असा कंटाळा आलेला. तर विचार केला की जाऊन ऍटलीस्ट एक राईड होऊन जाईल आणि युट्यूब वर कंटिन्युअस ब्लॉग्स चालू राहतील. म्हणून आपण चाललोय टायगर पॉइंटला. सारखं तोंडात ना तामिनी घाट येत आहे का काय माहिती नाही. तामिनी घाट जावं लागेल. याच्या आधी कदाचित मी तामिनी घाटला नाही गेलोय. कधीच नाही गेलोय. पण या टायमाला तामिनी घाट आपण करूया. बघू, नेक्स्ट मंथ तामिनी घाट फिक्स करूया. आणि एवढा दुपारचं ऊन लागतंय ना, मी रायडिंग जॅकेट वगैरे काय नाही घातलंय. कारण 94 किलोमीटरची राईड आहे. एवढ्या गरमीत कोण रायडिंग जॅकेट घालेल, म्हणून नाही घातलंय. पण ग्लव्स, रायडिंग बूट्स सगळं वेअर केलंय. आणि आम्ही दोघं चाललोय, मी आणि माझे सर. दोघं सोलो चाललोय. या टायमाला पाठी कोणच नाही बसलाय माझ्या. अरे बापरे, अशी लोक ना इथून रस्ता क्रॉस करतात या रोड हायवे वरून. त्यांच्यासाठी एवढा स्पेशल वरती ब्रिज बांधलाय, तरी सुद्धा ही घाण मस्ती. लेफ्ट साइडला पोलीस थांबलेत, मला माहितच नाही. नशीब मी गाडी सिग्नल नाही तोडला, नाही तर मला फाईन बसला असता. 100% शुअर होतो मला फाईन बसला असता, पण नाही बसला. चांगली गोष्ट आहे. हे असे रोड घाणेरडे असतात. हे काय बघा, हे असे रोड सगळ्यात घाणेरडे. बघूया व्लॉग कुठपर्यंत चालेल. कारण या गोप्रो बद्दल, सॉरी गोप्रो कुठे, ऍक्शन कॅमेरा बद्दल मला काही अंदाज नाही की किती टाइम हा चालू शकतो. आणि जर हा चांगला चालला ना, माझी बेस्ट इन्व्हेस्टमेंट असेल ही. त्यात ऊन पण आहे ना, किती किती काय काय करेल हा. यायला मरल ना. समजलं भाई. मॅप ना माझ्या कानात सारखं बोलतंय लेफ्ट मार, लेफ्ट मार, लेफ्ट मार. अरे यार, मारतो ना भाई. लेफ्ट मारायला जागा नाही भेटत आहे, तर लेफ्ट कसं मारू? ट्रक वाल्याने जागा अडवून ठेवली नाही.
पण आज हा ब्लॉग कदाचित हिंदी मराठी होऊन जाईल. मस्त 64च्या स्पीडला चाललोय. कालच मस्त गाडी सर्व्हिसिंग करून आलोय सर्व्हिस सेंटर मधून आणि आज मस्त एन्जॉय फुल रॉयल जिंदगी आहे. रॉयल जिंदगी. म्हणजे बाईकवाल्यांना टोल वगैरे सगळं फ्री आहे. काय केलं असतं बाईकवाल्यांनी, त्यात आधीच बाईकवाल्यांकडे एवढे पैसे नसतात. एवढ्या उन्हात ना कंटाळा येतो राईड मारायला. लोक राईड मारून घरी येतात, आम्ही राईड मारायला चाललोय. दिस इज अ मोस्ट फेन्स थिंग्स आय एव्हर डू. आता कसं होतंय ना, पाठी आम्ही थांबलेलो. आता ना पाठी आम्ही थांबलेलो, जेव्हा थांबलेलो ना तेव्हा एवढं गरम झालेलं. आणि फक्त आता राईड चालू केली ना परत, अशी थंडी लागते ना. हा एवढी नाही लागत आहे जेवढी आता सकाळी लागते. मुंबईमध्ये फक्त सकाळी थंडी लागते, म्हणून आम्ही थंडी खाण्यासाठी चाललोय टायगर पॉइंटला. टायगर पॉइंट हा वन ऑफ द फेवरेट प्लेस आहे माझा. जसं मालशेज घाट आहे, फेवरेट मध्ये येतात हे दोन प्लेस. हे अशा हायवे असले ना तर मजा येते गाडी चालवायला. हा फक्त एवढंच की मध्ये मध्ये खड्डे नको, किंवा ते पॅच नको जे परत भरून काढलेत. कारण ना पुलाची वाट लागते रे. तुला पूर्ण दुखून येतो. आता जरा असं सिटी मधून पुढे आलोय. कुठे आलोय ते नाही माहिती, पण हे खाली हायवे बघून असं वाटतंय मजा येते मजा. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं. लय मजा येते. गाडी बघा ना यार कसली वाटते यार. प्रेम येतं हा गाडीवर. रास एक नंबर गाडी आपली. 6 वर्ष झाली, 6 वर्ष सोबत आहे. चावी पडली रे. चला थोडं पेट्रोल साठी थांबलेलो, बघू काय भेटतंय काय ते पाणी वगैरे. अँगल चेक करत होता आता, थोडासा वरती होता, आता परफेक्ट वाटतंय. ते फोन मध्ये पण लावला, चेक केला. पेट्रोल साठी थांबलेलो ना, त्या अँगल सुद्धा चेक करून टाकला. आता निघूया आपण आपल्या राईडला, कंटिन्यू करूया. चला तर फालुदा खाण्यासाठी थांबलो. आता फालुदा वगैरे मस्त खाऊया. गाड़ी इधर ही रखते हैं.
हाँ चल, हाँ वही उधर ही जाके पीते। हाँ, मस्त उसाची बात आहे. चला मस्त झालंय, उसाचे ज्यूस वगैरे प्यालो. फालुदा कॅन्सल झाला, उसाचा ज्यूस वगैरे प्यालो मस्त. आणि अरे यार फोन लावायला विसरलो. दोस्तों अभी अपन को बस 25 किलोमीटर बाकी है, और बाकी इतने सारे किलोमीटर इतने धूप में अपन ने क्लियर कर लिए है. अच्छा ठीक है, समझ गया. बस 25 किलोमीटर बाकी है. 40 मिनट में हो जाएंगे वो, मेरे को पता है वो, क्योंकि बहुत नजदीक आ गए हैं असं मला वाटतंय. कारण भरपूर टाइम झाला ना, मी पण टायगर पॉइंटला गेलो नाहीये. आता एक दिवस सुट्टी भेटते, एक दिवसात माणूस ह्या सगळ्या जाग्यावरच येणार ना, हे सोडून कुठे येणार. मस्त आता घाट सुरू झालेले आहेत, आणि हे घाट म्हणजे प्रेम प्रेम. मुंबईकरांसाठी प्रेमच आहे रे हे घाट, कारण हे हफ्त्यातून किंवा महिन्यातून एकदा भेटतात ना. पूर्ण गारगार झालो हा. थंडी, अचानक थंडी चालू झाली इकडे आलं तसा. म्हणून रे, म्हणून मुंबई पासून थोडा लांब या, मजा करा. कारण जेवढी थंडी खाली होती ना, सॉरी, जेवढी गरमी खाली होती ना, तेवढी आता थंडी चालू लागली आहे. अरे काय बोलतोय, आईची कटकट रे. जेवढं गरम वाटत होतं ना खाली, आता डबल थंड वाटतंय वरती. आणि हे आलं मंदिर. हे मंदिर, इथे पाया पडून जातात लोक, आपण पण तेच कंपल्सरी करूया. माहिती नाही कसलं मंदिर आहे, कधी गेलो नाही या मंदिरात आतमध्ये, पण हा लोक असे बोलतात की हे मंदिर प्रोटेक्ट करतं वाईट गोष्टीपासून. तेव्हापासून मी जेव्हाही आलोय तेव्हा पाया पडून जातो. पूर्ण खाली खाली हा. आज मध्ये जसं आलोय ना गुरुवारी, पूर्ण टायगर पॉइंट खाली आहे. कोण नाही टायगर पॉइंटला. फक्त घाट आहेत आणि आमच्या दोघांच्या गाड्या. फुल एन्जॉयमेंट मध्ये चालू आहे.
पाय असं लटकवलाय नुसता दुखायला लागला यार. फोल्ड करून 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 हा पाय माझा जास्त दुखतो फोल्ड केल्यावर, लेफ्ट वाला. रायडिंग शूज सुद्धा घालून आलोय, ग्लोव्स आहेत, फक्त रायडिंग जॅकेट नाही घातलंय. बाप रे, ज्या कॉन्फिडन्सने तिथे चालवत होती ना गाडी, मला भीती वाटली यार. विदाउट हेल्मेट, बापरे, मला तर असा विचार करून पण भीती वाटते वाटच्याची पण. हा इथे गार 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 कसलं वाटतंय यार. पूर्ण गार 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 फील आहे यार. ओ माय गुडनेस गुडनेस. पुरं चिल वाटतं हा इकडे, म्हणून मी इकडे येणं प्रिफर करतो. जर सनसेट बघायचा आहे तर टायगर पॉइंटचाच बघा, असे भरपूर आहेत सनसेट. टायगर पॉइंट आहे मित्रा, ओ मित्र. टेक केलं पाहिजेत. टुरिस्ट जागा आहे पण रोड चांगले नाहीत. सावधान, पुढे अपघात वळणे. समजत नाही. मध्येच ऊन पडतंय ना, इरिटेट होतंय ते. गारवा पण निघून जातोय. जिथे सावळे आहे तिथे गारवा आहे. झाडे जगवा. खरंच यार, झाडे जगवलात ना तरच तुमचं आयुष्य आहे, नाहीतर आयुष्य खूप कमी आहे. अरे यार, बेचारा लागलंय बे. चला पोचलो आता आपल्या डेस्टिनेशनला. आई ग, लोक पतंग पतंग उडवतात.
लावू इथे. मस्त टायगर पॉईंटला पोचलो आहे आणि समोर मॅगीची ऑर्डर दिली आहे आणि आम्हाला झाडाच्या खाली खुर्ची वगैरे आणून देतात आहेत. आणि इथून तुम्ही व्ह्यू बघा, झाडाच्या खाली वगैरे मस्त बसायला चेअर वगैरे घेऊन येतोय. मस्त इथे बसलो आम्ही दोघं. माझे सर टेबल वगैरे आणून दिला आहे आणि फुल एन्जॉय चालू आहे. आता मॅगी ऑर्डर केली आम्ही, एक मॅगी 120 रुपयाची. आणि त्याच्यामध्ये आम्ही बार्गेनिंग वगैरे केली, त्याच्यातून 100 रुपये आम्हाला प्राईस भेटली आहे. 2 मॅगी 200 रुपयाचा. सो जसा मार्जिन वगैरे इकडे करा आलात तर. आणि समोर तिकडे आम्ही ऑर्डर दिली आहे. ऑर्डर येईल तेव्हा व्हिडिओ परत चालू करू. चला तर आता आपण इथून निघालो आहेत. फुल पोट टाईट झालंय, भरपूर खाल्लंय इकडे. 2 वेळा मॅगी, कांदा भजी, बटाटा भजी, चाय. आई ग. आता ॲक्शन कॅमेरामध्ये जास्त बॅटरी पण नाही आहे, 53% बॅटरी आहे. त्याच्यावर आपण घाट उतरवूया. आणि आता थंडी लागायला चालू झाली आहे म्हणून ग्लव्स सुद्धा घातलेत मी. जास्त काय ब्लॉग नाही केलाय, नॉर्मल दिनचर्या ब्लॉग असेल. सॉरी, नाश्ता राईड एवढंच. नॉर्मल इथे राईडला आलेलो. एक राईड अजून होईल आपली पुढच्या हप्त्यात किंवा नाही सुद्धा. ओके, कुठे गेलं? बाय बाय. आता ॲक्शन कॅमेराची चार्जिंग सुद्धा संपली आहे. तुम्हाला डायरेक्ट घरीच भेटतो किंवा हा ब्लॉग इथपर्यंतच होता. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.